केळी दूध मातार सर्व संप्रमाणात सौभाग्य मापाने सव्वा पावशे वाचेल 1.25 किलो सत्यनारायण अर्पण करा. बंधुवा परिवार मित्र यांच्यासह सत्यनारायणची राहायची दादा प्रसाद सेवन करावी. सर्वांना भोजन करावे. श्री मनुष्य इच्छा पूर्ण होतात. या परिवार सर्व जीवांना दुःखांचा ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. बिरपुष्प श्री भगवान पुरी सगदाती हे मुतुलायम सुंदर अशा पवित्र वाराणसी नावाच्या राजाने टाका होता. रोज भिक्षा महिने त्याचे दुःख पाहून भगवंतांनी रुद्ध ब्रह्म गेले. त्याला म्हणाले जीवन दिले. आता सर्व दुःखाला सत्यनारायणचे पूजन करावे. भगवंतांनी सत्यनारायणचे विधान मागले. त्याप्रमाणे ब्रह्मनुष्याने सत्यनारायणचे पूजन निश्चित करून भिक्षेसाठी गेला. पुरुषे ब्रह्माला भूमिक्षा मिळाली. त्याने सत्यनारायणचे पूजन केले. तीर्थप्रसाद घेतला. प्रत्येक मानाला सत्यनारायणची पूजा करा. हिला पूजन मोहिनी सत्यनारायणची पूजा पाहून थांबला. तेथे त्रिपुरा घेऊन आपल्या मताची माहिती घेतली. तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी पूजा निश्चित करून सर्व कामाला गेला. अशी सत्यनारायणची पूजा केली. पदाच्या प्रमाणे प्रमुख जीवती वाखंडा विद्याद्यांगा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अक्षता शॉर्टकट आणला का व्हिडिओ आहे का? काल 2 सत्यनारायण घातले मी माहिती पुस्तक राहिले. शुक्रे संगाती गुणदेवता श्रवण करावी. श्रुतिवती भक्तिवानाला भूम जयती भक्तिवानाला एक दिवशीच्या कराव सत्यनारायण साधू गावाचा एक वाण्याला हे व्रतभाऊचा साधू वाण्याला नंदते साधू वाण्याला भातू गदाणे तेव्हा हे व्रताचा निषेध करून लीलावती नावाच्या पतीला नव सांगितला. तसंच मी सत्यनारायणच्या टिपे लीलावती गर्भ झाली. 9 महिन्याने त्या सुंदर नाव करावती मुली तिच्या क्रमाने दिवशी वाढू लागली. पण साधू वाण्या सत्यनारायण शोध आले नाही. आठवण केल्यावर सत्यनारायणची पूजा करून हरवली. मोठी मुलगी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या योग्य वाण्याच्या ठरवले. मोठ्या पूर्वक साधू वाण्या म्हणजे सत्यनारायणची आठवण राहिली नाही. भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. थोड्या दिवसातून साधू वाणी जपासाठी जायचं नदीच्या तीरावर असणारा रथप्रयागला यापासून सुगा गेल्यावर सत्यनारायणच्या दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसात तिथे चंद्रुच्या वाड्यात चोरी झाली. साधूचा पाटाचे नामे घाबरले. साधू वाण्याच्या घरी चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमावर राजू आले. त्यांनी वाण्याला चोर करून गाडत उभे केले. राजाने परमेश्वराला प्रतिष्ठा टाकली. इकडे साधू वाण्याने घरी चोरांनी लुटून दिले. त्यामध्ये मुली आतूनच दुःख होत करून भिक्षा मागत फिरू लागले. एक दिवस उभीने व्याकुळ झालेल्या कलावती एका ब्रह्मचार्याच्या सत्यनारायणचे पूजन चालू होते. तेथे घेऊन आपल्या सत्यनारायणची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन राजगड सांगितले. हे ऐकून साधू वाच्या पतीला सत्यनारायणची आठवून सत्यनारायणचे पूजे केले. गणपती म्हणाले, हे भगवंता पती जावाई यांची आपण मात्र क्षमा करावी. सत्यनारायणची होऊन हे राजा 2 वाणी बंदीशाही सकाळी सोडून दे. त्याप्रमाणे त्यांचे धन घेतले देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजेमध्ये स्वप्न सांगून गुरुवाराला सुधारले. तो म्हणाला वैश्य हो तुझ्या देवांचे घे मला मिळाले. आता तुका असे सांगून संघा घेऊन जगाऊ गेला. नम्र भाषणात संतुष्ट केले. साधू वाण्यांच्या जवायला नमस्कार केला. 2 पाय पडा नमस्कार केला. आपल्या नगराला वाखंडा श्री ज्ञानदेव तुकाराम
पंडितनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त बिलपुष्प ब्राह्मणाला नको का देवाला? ब्राह्मण देव असतो. नंतर साधू वारी सर्वांना आशीर्वाद देऊन जावाईचा याने नौका ढोल मारवाडा किती परीक्षा पाया सत्यनारायण त्या साधू वाण्यामुळे फार दुःख झाले. तेव्हा केलेले वाणी उपवास झाले म्हणाले, धन्याची महाराज हृदय पाहिजे आकार आमची नौका फक्त पानापासून बजाली असं तेव्हा ऐकून ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे वाचे मनोगांच्या चेहऱ्यावर जाऊ नये. इकडे साधू वाण्याने पाहिले तो हत्ती प्रमाणे नौका पाण्यावर जाऊन आलेली होती. त्यामध्ये घाबरला. गवटे पावलाला सर्व पानापासून दिसली. हे पाहून अतिशय योग करू लागला. त्यांचा जावाई म्हणाला, महाराज शिवकाई सर्व काही त्याला शरण जाऊ जावा निघून ऐकून तो साधू आणि सदाशिवाला नमस्कार करू आदर करू म्हणाला, तू पाय पडा असे म्हणून साधूने पुन्हा साष्टांग नमस्कार करा. तेव्हा सगळ्याची झाली. भगवान म्हणाले, शोक काय म्हणून माझ्या शरण आहे म्हणून हे दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधू आणि दिनवाणी म्हणाला, भगवान माझ्यावर कृपा करा, तुम्हाला शरण आला आहे. यावर प्रसन्न होऊन इच्छितवर साधवांनी मला उत्तर झाले. नंतर साधवांनी नदी जाऊन पाहतो नौका दिसली. तेव्हा माधवाने जावाई सत्यनारायणचे पुजली. नौका पाण्यातून तो घरी निघाला. त्याच्या घराच्या जवळ आल्यावर युद्ध पतीला पाहिला. वर्तमान ऐकून साधू आणि बाळगो पती मंदिरावर जाताना सकाळची पूजा करायची सांगून गाडी गेले आणि सांगितल्याप्रमाणे गणापती सत्यनारायणची पूजा केली. उंचू झाल्यामुळे त्यामुळे राघव सत्यनारायण नौका पाया उडाली. हे पाहून करावती शोकाने म्हणजे म्हणून पाडे भयभीत झाल्या साधू आणि त्यांची प्रणाशी झाले. गावून गेले. घरावती अत्यंत शोक केला. घरामध्ये सत्य सिद्ध झाली. हे पाहून साधू म्हणाला, हे सगळे सत्यनारायणची पूजा करणार. हे ऐकून सत्यनारायण आकाशवाणी म्हणाले, हे साधूची कन्या तीर्थप्रदान करून पतिरास्त आली आहे. त्यामुळे प्रगड आहे. जी घरी जाऊन त्याचा प्रसाद घेऊन तिचा पती निसंशय प्राप्त होईल. आकाशवाणी ऐकून करावती गेली. तिचा प्रसाद घेऊन करणारी तुझा परिश्रम पडा. मग सर्व अतिशय अंजली नंतर तू साधू आणि प्रतिपूर्व संतायोजी सत्यनारायणची पूजा करून आले. या लोकस्पिलाई शेवटी मोक्ष इंद्रे वाकाशवाध्याय श्री ज्ञानी तुकाराम पंडितनाथ महाराज की सत्यनारायण महाराज की श्री गुरुदेव दत्त बिलपुष्प जो क्या फोटो दिया श्री दत्त श्री सुशांता श्री जाओ आमच्या नावाचा राजा होऊन गेला. एक दिवस काय करून जाता वाटे त्याला वरचा काही लोक भक्तिभावाने सत्यनारायणची पूजा केली पाहिजे. प्रभूराजा पुढे गेला नाही तरी सुद्धा गवळ्या लोकांनी त्याला सगळ्यांचा प्रसाद ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपल्या बांधवार सण तीर्थाचा बक्षी दिला. पण राजाच्या अखेर केल्याने तू बाजू दिला. त्याचे 100 मुली अन्य संपत्ती सर्व नाश पावली. सत्यनारायणची अवकृपा याची जाणून राधा पुन्हा त्या गवळ्याकडे गेला. भक्तिवंत सत्यनारायणचे पूजन केले. त्यामुळे राजा भरपूर ऐश्वर्य संपन्न झाला. या लोका शेवटी वैकुंठातील जो हिंदुवासे सत्यनारायणचे ऐकतो त्याला सत्यनारायणच्या प्रधाने वगैरे उचलून होतो. शरीराला धर्मेते बंधना मुक्त होईल. भीतीपासून मुक्त होईल. या इच्छेने प्राप्त होतो. मला गेले हे भक्तीला मनुष्य दुःखातून मुक्त होईल. विषय दुनिया गरीबा सत्यनारायणची पूजा पण आहे. याला तुम्ही सत्य म्हणतात, कोणी काळ म्हणतात, कुणी सदैव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कुणी सत्यनारायण म्हणतात. याचे सर्व केल्या काळांची सत्यनारायणच्या कृपेने
कदाचित नाही शिवरामांची वाध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाळ